एक ब्रेकिंग न्यूज राजगुरुनगर शहरात दोन चिमुकल्या मुलींचा अमानुषपणे खून करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय। दरम्यान चिमुकल्या मुलींचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचं तिच्या नातेवाईकांनी म्हटलेलं आहे। घरच्यांनी म्हटलं आणि आरोपीला फाशी झालीच पाहिजे अशी देखील मागणी मयत चिमुकल्यांच्या नातेवाईकांनी केलेली आहे। भटक्या विमुक्त जमाती संघटनांनी राजगुरुनगर पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन करत ही मागणी मांडलेली आहे। पोलिसांसोबत चर्चा केल्यानंतर ही नातेवाईक आणि संघटनेचे कार्यकर्ते आंदोलनावरती ठाम आहेत। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर आता क्षणाला आपल्या बरोबर आहे। सचिन, काय म्हणणं आहे या सगळ्यांचं? खरं तर एकदम खबरजनक अशी घटना ही राजगुरुनगर शहरामध्ये घडली आहे। दोन चिमुकल्यांचा अमानुषपणे असा खून करण्यात आला आहे आणि आरोपीलाही पोलिसांनी अटक केली आहे। असं असलं तरी ज्या चिमुकल्या आहेत त्यांचे सर्व नातेवाईक आणि भटक्या विमुक्त जमातीच्या संघटनांचे कार्यकर्ते या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या बाहेर मोठ्या संख्येने जमा झालेत। मोठी नारेबाजी या ठिकाणी चालू आहे आणि या जो आरोपी आहे या आरोपीला तत्काळ फाशी द्यावी किंवा या आरोपीचा एन्काउंटर करावं यासाठी ही संघटना असतील किंवा चिमुकल्यांचे नातेवाईक या ठिकाणी मागणी करतायत। त्याचबरोबर जोपर्यंत त्या आरोपीच्या बद्दल काही निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही या चिमुकल्यांचे मृतदेह ताब्यात घेणार नाही अशा पद्धतीनेही या जमावाकडनं मागणी होत आहे। पोलीस प्रशासन कुठेतरी या आंदोलकाशी चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहे। नातेवाईक या ठिकाणी टाळू फोडतायत आणि ज्या भटक्या विमुक्त संघटनांचे पदाधिकारी आहेत ते मात्र पोलिसांसोबत याबाबत चर्चा करतायत। राज्यातील अनेक घटनांचा दाखला इथे दिला जातोय की ज्या ठिकाणी अशा या घटना घडल्यात तिथे भटका विमुक्त जमातींना आतापर्यंत न्याय मिळालेला नाही। याही घटनेत भटक्या विमुक्तांना न्याय मिळणार नाही। त्याचबरोबर शासन नेहमी मदत जाहीर करतं, मात्र ती मदतही इथून मागच्या घटनांमध्ये पीडितांच्या नातेवाईकांना मिळत नाही। याही घटनेत ती मदत मिळेल याबाबत संघटनाच्या कार्यकर्त्यांना नातेवाईकांना शंका आहे। नातेवाईक कुठेतरी मोठ्या दुःखाच्या सज्जनात आहेत तर कार्यकर्ते मात्र या ठिकाणी हे मृतदेह स्वीकारण्यास तयार नाहीत। त्या आरोपीचा एन्काउंटर करावा अशी मागणी या संपूर्ण जमावाकडनं केली जात आहे। धन्यवाद या सगळ्या तपशिलाबद्दल। त्यामुळे त्या दोन चिमुकल्यांचा जो अमानुषपणे खून करण्यात आलेला आहे त्यांची जी हत्या झालेली आहे या संदर्भात त्या आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे असं म्हणत नातलगांनी आणि भटक्या विमुक्त संघटनांनी या दोन्ही मुलींचा मृतदेह ताब्यात घेण्याचा निर्णय घेतलेला आहे।